औरंगजेबाचं कौतुक केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलंय। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर विधानसभेने सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर केला। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांसह राहुल सोलापूरकरांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मैं एक ही बात करूंगा, औरंगजेब के जमाने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। श्री अबू आझमी यांनी सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात आले। होय बहुमत आहे, होय बहुमत आहे। ठराव एकमताने संमत झाला। क्रूर कर्म औरंगजेबाचं उदात्तीकरण सपा आमदार अबू आझमी यांना भोवलेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमींचं निलंबन करण्यात आलंय। तसंच विधानसभा परिसरामध्ये देखील आझमींवर बंदी घालण्यात आली आहे। औरंग्याला इंसाफ पसंद राजा अशी उपमा देत अबू आझमींनी अकलेचे तारे तोडले होते। सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहां पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। मैं एक ही बात बोलूंगा, औरंगजेब के जमाने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी। कोणताही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे। पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये। निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे। औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या आमदार अबू आझमींविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। पुणे ते मुंबई, नाशिक ते संभाजीनगर ठिकठिकाणी जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। दरम्यान अबू आझमींवरून महायुती आणि मवियाच्या नेत्यांवरून आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत। तर अबू आझमींना निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती, काल पण आमची मागणी होती, खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं, पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपच्या जवळचे आहेत, मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे। महाराष्ट्राच्या सदनाचा अपमान केला, त्यांची पाठराखण करायचं होतं, त्यांना संरक्षण द्यायचं होतं, म्हणून भाजपने आज गोंधळ घातला आणि त्यांची जी बी टीम होती अबू आझमी त्यांना कालच ऍक्टिव्हेट केलं आणि सांगितलं की तुम्ही आता औरंगजेबाची प्रशंसा करा। हिंदुत्वाचा विचार माननीय उद्धव ठाकरेजींनी सोडलाय, त्यामुळे ते आता आंदोलन करू शकत नाही। त्यांना एका मताचं लागून चालन करायचं आहे आणि उद्धव ठाकरेंचे संपूर्ण जे काही त्यांची उद्धव ठाकरे सेना आहे ती आता समाजवादी पार्टीच्या MIMच्या विचाराची आहे। मला तर कधी कधी वाटतं की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेची MIMची युती करतील का असं कधीतरी वाटतं। एकीकडे आमदार अबू आझमींचं निलंबन करण्यात आलं तर दुसरीकडे विरोधकांनी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकरांवर कारवाई कधी करणार असा सवाल सध्या विचारला जातोय। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमींनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही, हे कारवाई होईल की नाही, यांनी अपमान केला की नाही, कोरटकरावर कारवाई होणार की नाही, सन्माननीय सदस्य होणार की नाही। वाईट गोष्ट ही आहे की अबू आझमींचं काय होतंय याबद्दल मला चर्चाच करायची नाही। हे सरकार कोरटकर आणि सोलापूरकरला का वाचवते? शिवाजी महाराजांचा धडधडीत अपमान करणारे, त्यांची उंची कमी करणारे,
त्यांच्या शौर्याविषयी टीका करणारे, त्यांच्या चातुर्यावरती बोट उठणं हे करणारे कोरटकर आणि सोलापूरकर या सरकारचे जावई आहेत का? सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा आक्रमकपणे मांडली. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मुद्द्याला हात घातला. नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का, असा पलटवार फडणवीसांनी केलाय. हे सरकार करत नाही. एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात. मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे. कोरटकरला पकडला जात नाही, मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही. कोणते प्रकार आहे? मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने. हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते. हे रेकॉर्ड होत, त्याच्यातही निषेध करत तुम्ही. असं सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? औरंग्याचे गुणगान गाणाऱ्या आमदार अबू आझमींवर केलेली कारवाई योग्यच आहे. खरं तर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांसह राहुल सोलापूरकर यांच्यावर सुद्धा कारवाई करावी हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.